कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गाव फिरवतो, चल तुला मजा येईल, आवडेल नाही तुला। चल लेट्स गो। तू कुठे फिरवतोय? आमचा मंदिरचा परिसर येऊ। वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवणारे हे गाव माझे। नानांचा ट्रॅक्टर आणलाय तुझ्यासाठी, बस लवकर चल ये। जल्लोष आहे आता उखाणलेला, स्वरधुंद झाला फुल पॅकेज एक्सपिरियन्स द्यायचं होतं त्याला मला गावाचा। जशी माझी गाडी काढली बाहेर आणि सगळं गावावरनं कॅनॉलवरनं इकडनं आमच्या शेडाकडनं मधनं त्या बोळकांडातनं सगळं गाव दाखवलं। स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे। लय दिवसात तर खूप इच्छा होती तिथे जायची, गेलो मी शेतात घेऊन तिला। तुला कसं वाटतंय शेत बघून? काय सिटी आवडते तुला? मला गावातलं वातावरण आवडलंय, पण मला राहायला सिटीतच आवडतं। ये इकडे उसात फिर की जरा, शेत आमचं काचतंय कशानं? चप्पल सावकाश चप्पल बिप्पल काय म्हणणं होतं? माझी चप्पलच चिखलात रुतली, तिथं माझी असली चिडचिड झाली। ह्याला म्हणलं नाही मला इथं नाही थांबायचं, मला पहिलं बाहेर काढ। हा पाय आपला मया होता एकदम कडकदार गोळा। मुंबईचा गोळा लय भारी, मुंबईचा गोळा लय भारी। तिला बोललो चल तुला दही गोळा चारतो, गेला आमच्या छोट्या टपरीवर, आमच्या भाऊच्या टेपरीवर। तू बोलास ना खूप स्पेशल आहे, बघू किती स्पेशल आहे तुमचा दही गोळा। ब्रँड बनव। कितीला गोळा सांगतो आपला? आपला गोळा 10 रुपये। दही बी टाकून एकदम पाण्यासारखी दही आणि मग चेरीज आणि खोबऱ्याचा किस, आणि म्हणजे ते बघूनच असं हा कोणता गोळा आहे। म्हणजे मला चमच्यानी फर्स्ट बाईट घ्यायच्या आधीच माहित होतं ते कसं तरीच लागणार आहे। मी त्या गोळ्याचा फर्स्ट बाईट खाल्ला आणि आय वॉज लाईक काय हे, हा गोळा नाहीये हा। भाऊ त्याची पसंत राहते, आपली पसंत आपल्याला माहिती। इथूनच ठीक आहे, त्याला पण कळतंय, त्याला पण नाही भेटायचं। नकोच कास के आपला हो बघ टास्क आपलाच। ये लवकर अरे ये बाबा। अगं नाही मारत। अथर्व नको, अथर्व खरंच सांगते। काय असतं इथं तर? हा हे धरते, नाव काय आहे? बावऱ्या। बावऱ्या, तो बावऱ्या झाला तर माझ्यावर, तो बावऱ्या झाला तर माझ्यावर। हे सरजी। सरजी, हॅलो सरजी, हॅलो सरजी। सरजा, सरजा, ही बी ही बी। ये चल चालली नाही ये नाही काय होय। अरे शिंकला तो माझ्यावर, शिंकला तो माझ्यावर। शिंकले नाक पुसतो रे ये। बाळे बाळे आपलं, बाळे आपलं। कसं वाटतं तुला नदीपाशी बसून आमच्या? तीच तर एक गोष्ट आहे ना, इथे नाही का पीस मिळतोय, सुख मिळतं नाही का। सिटीमध्ये नाही का अशा ठिकाणं आहेत, पण तिथे खूप गर्दी आणि गजबज असते। मग नाही का ते एक शांत डोकं ठेवून असं नाही का विचार करायला चान्सच नाही मिळत। इथे किती छान वाटतं बघ, काहीच दंगा नाहीये, कोणच नाहीये, फक्त आपणच दोघं बसलोय, मस्त पाणी वाहतंय, कसलं भारी वाटतंय। चल ये घर माझं आहे, पण तिथं कोण नाही राहत ना आता। कोणीच नाही राहत? कोणीच नाही राहत, बंद आहे ते घर। हेच कुलूप लावून आलेलास? हा हाच कुलूप येतो। बघ हे माझं घर आहे, बघ इथं कोणीच नाही राहत, कारण माझे मम्मी पप्पा वारल्यापासून ना ते घर तसंच बंद आहे। मी बघितलं तर समोर खूप पसारा होता, मुंग्या लागल्या होत्या गोष्टींना, धूळ होती। तू इथे राहत नाही मान्य आहे मला,
पण तू वरखेडवरून इकडे येऊन साफ ठेवत जा. आठवड्यातून एकदा येऊन साफ करायला काय हरकत आहे घर. मी इथं राहिलो ना, मला आठवण येते, माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. त्यामुळं मी इथं जास्त येऊन थांबत नाही. मी कधी बी आलो ना तर बाहेरूनच घराचे पाय पडतो, मम्मी पप्पाचे पाय पडतो आणि इथून लगेच चालले जातो. आणि जर जास्त वेळ थांबलो ना तर मी एकटाच खूप रडत बसतो. गायत्री मॅडमनी जो सांगितलं ना मला का असं असं साफ करत जा, दर हप्त्याला येऊन चांगलं ठेवत जा, तर मला असं वाटलं का आपण जर हे घर साफ केलं, समजा अचानक मध्ये कोणी आलं तर ते घर बी चॉईस करू शकतोय आणि मला बी चॉईस करू शकतोय का नाही बाबा घरात आहे खूप सारी पोरं, ठेवतो घर चांगलं. कल करे सो आज कर, आज करे सो अब. आता आपण हे साफ करायला सुरुवात करूया आत्ताच. येस बघ किती वेळ लागला. 2 मिनिटं लागली फक्त. असं करायचं. आठवड्यातून 10 मिनिटं काढली तर सगळं साफ होऊन जाते. चला लेट्स गो. चला जाऊया. खूप मस्त आहे पण हे तुझं घर. मला खूप आवडलं. हो खूप मस्त आहे. मस्त फिरून झालं आणि त्याच्यानंतर गावातले लोक बोलायला लागले की चला चला तुम्हाला पंचायतीत जायचंय. माझं झालं पंचायत काय असतं. पवन आणि गायत्री तुमचं दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. रेवती तुझं पहिलं तर स्वागत आमच्या गावात आलेत, एक पहिली गोष्ट. आणि आता तो गावात आलीस, तू काय अथर्वची पाहुणी नाहीस किंवा जगतापची पाहुणी नाही, तू आता कुणाची पाहुणी आहे? अख्ख्या गावाची. उद्या तुला आता इथं आलीस आमच्याकडून, तुला जेवढं सहकार्य द्यायचं आम्ही तेवढं देऊ. तू 3 दिवस इथं आमच्या चंदनपुरी गावात राहणार आहे, परंतु आता तू सिटी सुंदर आहे. शहरामध्ये आणि ग्रामीण गावामध्ये फार मोठा बदल आहे आणि आमची गावातर्फे अशी अपेक्षा आहे की आमच्या संस्कृतीचं जपन तू करशील. डेफिनेटली हो करणार. क्या बात आहे. नक्कीच. अनुश्री, तिथे जशी तुझी काळजी घ्यायला श्रेयस सर आहेत तशीच आम्ही इथे पण घेऊ, पण तुला जे काय काम सांगेल तू एक करावं लागेल. आता तुम्ही हे असं सगळं बोलून मला आत्ताच टेन्शन आलंय की काय होणार आहे माझ्यासोबत. तू जसं अथर्व बरोबर चिडत होतीस, राग करत होतीस, तसा विजयचा काही राग करू नकोस. आणि आमची नक्कीच तुझ्यावर 2 दिवस नजर असणार आहे. मला झालं की बापरे, अरे कधीचा तो विषय अजून का ताणून ठेवलाय. अनुश्रीवर लक्ष ठेवायचंय म्हटल्यावरती माझ्या डोक्याच्या फिजा उडल्या. तिथं डायरेक्ट झोपच उडली तिने सांगितल्यावरती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.